नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपला मुक्काम होता महाबळेश्वर येथे। आता आपण निघालेलो आहोत प्रतापगडाकडे। तर बघू शकतात सकाळचे 9 वाजलेले होते आणि आता मुलं काय म्हणत आहेत त्यांच्या भाषेत ते ऐका तुम्ही पुढे। बादलों के बीच हम आ चुके हैं, पहाड़ों के नीचे बादल है और पहाड़ों पर है ऊंट पहाड़ के नीचे बादल। हाँ बोला अंकित। और यहाँ पे बहुत जंगल घना है। और आज यहाँ का टाइम क्या है, अब क्या चल रहा है टाइम? टाइम अब 9:19 हो गया है। यहाँ पे बहुत खतरनाक नजर आया। कल हमने एक जंगली भैंसा देखा था जो हमारे गाड़ी की भगाती नहीं, हमें स्लो मोशन किया वहाँ पे। स्लो मोशन किया, हमें डर नहीं लगा। किधर? हमें तो नहीं दिखा था। तुमको नहीं। और यहाँ पे एक बंदर दिखा था, वो छलांग मार रहा था और मेरे को ऐसे कर रहा था और आनवी उससे डर रही। मैं मऊ का बच्चा। अरे अन्वी अभी हम आ चुके हैं महाबळेश्वर के। यहाँ पे एक धबधबा है, वो अब हमको दिखा रहे। ये श्रेया दीदी है, ये अन्वी है, ये उसकी मम्मा और ये मेरी मम्मा इधर है। और अब हम दिखाने वाले हैं आपको धबधबा। ये देख सकते हो आप लोग, कैसा है नजारा। ये देखो कितनी ऊपर से आ रहा है, अंदर से पेड़ भी कट चुका है गाइस। ये है अन्वी। संगीत करू दे तिला, थांब कर ना। मग या निसर्गरम्य परिसरामध्ये अन्वीने केला सुंदर डान्स आणि तुम्ही इकडे बघू शकतात। आम्ही फायनली पुढे निघालेलो आहोत। आपली गाडी जिथे पार्क केलेली होती तिथे आम्ही निघालेलो आहोत। फायनली आता आम्ही महाबळेश्वरवरून इकडे प्रतापगडाकडे रवाना होत आहोत। तर फायनली बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे खडकं होते, दगड होते आणि असं अजब नजारा होता की असं वाटत होतं अरे इथून गाडी जाते, कोसळणार तर नाही ना। एक भीती मनामध्ये होतीच, पण पूर्ण आम्ही घेतलेला आणि हा प्रवास यशस्वीरित्या पार केलेला आहे। पूर्ण महाबळेश्वर फिरून आणि ज्या रूम बुक्स केलेल्या होत्या तिथे मुक्कामी होतो आणि या ठिकाणी निघालेलो होतो। हे वॉटरफॉल हे जे कपडे घाण होते मला दिसत आहेत आणि हा जे माउंटन्स दिसत आहे ते खरंच खूप अप्रतिम वाटत होता आणि इतका सुंदर नजारा होता ना, फार मस्त आणि खूप एन्जॉय केला आम्ही या ठिकाणी। कसलं भयंकर आहे बापरे। तर जर थांबत गाडीमधून शूट केलेलं आहे, चालू गाडीमधून असे मोठे मोठे साईडला तर वाव मनाला वेळ लावणारं दृश्य होतं या ठिकाणी। आणि आम्हाला अंघोळ करून आलेलं दादा ती केलं शांत बसा। फिरायला आलं की फिरण्यासाठी आणि तिथल्या धबधब्यासाठी जाऊन उभं राहायचं बंधन होतं आणि आपल्याला महाबळेश्वर आपण निघालेलो होतो। फायनली आपल्याला तिथं लवकरच पोहोचायचं होतं म्हणून आम्ही तिथे गाडी थांबवली नाही। आदल्या दिवशी आम्ही खूप एन्जॉय केलेला। वा 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 वा, हा वॉटरफॉल अरे बापरे। हो इथं भारी वाटायले का नाही? हो हो हो। ते फक्त पिक्चरमध्ये आणि आपण ड्रॉईंगमध्ये पाहिलेलं होतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण थोडंसं स्वतःला पाहिजे आणि आपल्या त्यामध्ये जोपासल्या पाहिजे। तिथे बघू शकतात पूर्ण किती नागमोडी रस्ते होते आणि त्या रस्त्यामधून आपली गाडी चालत होती। किती भारी वाटत होते हे बघण्यासाठी आणि बापरे वा 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 वा। तिथं कसलं भारी दिसायले बघ तिथे।
कसलं भारी दिसायलंय बापरे. बघ तिथे वरून बापरे. बघ दादू कालचा धबधबा. वा 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 वरून बघ दादा तो. गवत आहे का? नवीन नजारा पाहिला की खरंच नजरेचं पारणं फिरलं आणि बापरे असा हा शब्द हा ऑटोमॅटिकली येत होता. हे दृश्य पाहून तर तुम्ही बघू शकतात किती गोड आणि सुंदर नजारा आहे. हा परिसर खरंच खूप सुंदर आहे. मी तर म्हणेल प्रत्येकाने वेळेनुसार इकडे यायला पाहिजे आणि स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. सुंदर जीवन आहे. मनासारखं जगून घ्या, मनासारखं जगून घ्या आणि हे दिवस पुन्हा येणार नाहीत. आणि गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, त्याचप्रमाणे गेलेले दिवस पुन्हा येणार नाहीत आणि पुढचे दिवस कसे येतील ते देखील आपल्याला माहीत नसणार आहे. त्यामुळे आत्ताचा क्षण जगा आणि आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा मस्तपैकी जोपासा असं मला तरी वाटतं. आणि हे बघू शकतात आता पूर्णपणे वातावरण एकदम असं फटकलेलं आहे. उजाड झालेला होता. आता वाजले असतील अंदाजे 9:30 पावणे 10चा टाईम असेल. आणि इकडे बघू शकतात किती सुंदर वातावरण होतं आणि फ्रेश होतं दिसत होतं. आणि एकदम मनाला वेड लावणारं दृश्य तुम्ही इकडे बघू शकता. आणि मुलांचं मध्येच चालू होतं हे गवत कोणतं आहे, ह्या गवताचं नाव काय आहे, त्या गवताचं नाव काय आहे. पण आपल्यालाही ॲक्च्युली त्या गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळे आम्ही देखील ते सांगू शकत नव्हतात. आणि बऱ्याच ठिकाणी पावसामुळे ही दरड कोसळलेली होती. आणि बघू शकता तुम्ही कितीतरी ठिकाणी आमच्यासमोर कितीतरी 2 ते 3 ठिकाणी आम्ही पाहिलं पूर्ण असं साईडचं कोसळलेलं. ते बघून असं कुठेतरी मनात भीती पण वाटत होती आणि कुठेतरी नवी उमेद पण होती की आपल्याला पुढे जायचं आहे, पुढचा परिसर बघायचा आहे. आणि फायनली आता आपण थोड्या वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगड या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकतात किती सुंदर नजारा होता. आणि इथून मात्र स्लो मो सारखी गाडी आपली चालत होती. आणि बघू शकतात तुम्ही हा निसर्गाचं सौंदर्य खरंच ग्रेट आहे. माणूससुद्धा फेल आहे निसर्गामध्ये. तुम्ही इकडे बघू शकतात. शब्दात सांगणं अगदी अशक्यच आहे. मला तरी असं वाटतं की ज्यांना बोर होत असेल, ज्यांना कामातून अजिबात वेळ मिळत नसेल, त्यांनी देखील हा व्हिडिओ बघून वेळ काढावा आणि फिरण्यात यावं. कारण हे वय पुन्हा होत नाही आणि असा योग पुन्हा येत नाही. त्यामुळे आत्ताचा क्षण जगा आणि तुम्हीही सुखी राहा आणि तुमच्या कुटुंबाला देखील सुखी ठेवा, आनंदी ठेवा. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला छोटासा संदेश देत आहे. तर इकडे बघू शकतात हे मनाला वेळ लावणारं दृश्य होतं. असं वाटत होतं की इथून पुढे जाऊच नये. आणि मुलांच्या आग्रहास्तव आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटवरती गाडी थांबवून फोटोशूट करण्याचा आनंद घेतला. आणि इकडे बघू शकतात हे प्रत्येक झाडावर अवलंबून आहे. तर तुम्ही हा नजारा सुंदर बघू शकतात. आता मी इकडच्या साईडला बसले होते, अगोदर होते राईट साईडला, आता लेफ्ट साईडला झाले. आणि इकडचा नजारा, इकडचा परिसर दाखवण्यासाठी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता सुंदर नजारा होता कितीतरी. म्हणजे आता शब्द संपले आणि फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत प्रतापगडावरती. तर इकडे बघू शकता तिथं पण दुःख खूप होतं. आणि हे असं झाडाला एक सुद्धा पान राहिलेलं नव्हतं. तर हे असं वाटत होतं की आपण जम्मू काश्मीरला आहात असं एक सौंदर्य इथं दिसत होतं. आणि फायनली आज आपण पोहोचलेलो आहोत प्रतापगडावरती. आणि मला वाटते मी 7वी-8वीला असताना ह्या गडावरती आलेले होते सहलीच्या ट्रिपच्या माध्यमातून. तर इकडे पुढे बघू शकतात आम्ही आता ती समोर कमान दिसत आहे. आणि या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग केली आणि पुढे आम्ही निघालेलो आहोत. बघू शकतात तुम्ही. आता पुढे लेकरं काय बोलतात ते तुम्ही नक्की ऐका. पप्पा ते सगळे आले का ये हंस रही है लड़की. हाय गाइस, उधर काका ने कुछ तो भी जोक मारा. काका ने जोक मारा पर मेरे को हिंदी बोलते हैं. नको शुद्ध ये देखो इकडे बघा, इकडे माकडं आहेत. इंस्टाला टाकती. हा मग तुला पैसे चॅलेंज परिसर तुझं अकाउंट. ये देख इथं बघू शकता, इथे माकडं आहेत.
माझे चॅनलचे पैसे आले तर पुन्हा चॅनलचे पैशाने कुतल घ्यायची मोबाईल पडून पाठव मला. मग काय अन्वीला आम्ही थोडं फूस मारली आणि ती गेली चॅलेंज परीकडे आणि तिने इकडे आम्हाला तिला व्हिडिओमध्ये शूट करायचं होतं, तिच्याकडून बोलून घ्यायचं होतं. मग गोड बोलून तिच्याकडून छान छान शब्द बोलून घेतले आणि फायनली आता आम्ही ते गाईड घेऊन इथे पोहोचलेलो आहोत. महाबळेश्वर वरून निघाल्यावर इकडे प्रतापगडाकडे. तर इथे एक गाईड घेतला आणि त्या गाईडने आम्हाला महत्त्वपूर्ण व्यवस्थितपणे माहिती सांगितली. गाईडनेच व्यवस्थित छानपणे केला आणि ते बघू शकतात अजूनही बांधकाम सुरूच आहे. कुठे ज्या ठिकाणी काही गोष्टी भिंती खच्चीकरण झालेलं आहे ते व्यवस्थितरित्या चालू केलेलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता. फिरायची बघा तुमच्या लक्षात येईल. हे बघा 4 पाण्याचे तलाव आहेत. तेव्हापासून त्याच्यामुळे 2 फायदे झाले. मी तुम्हाला सांगितलं की गड 2 वर्षात बांधला, पण तटबंदीसाठी लागणारा दगड आज म्हणजे आपल्याकडे धोका आहे. आजूबाजूच्या लोकांना ह्या पण जुन्याच आहेत, पण ह्या बनवत असताना ह्याच्यामध्ये बघा चुना शिस रेती वगैरे नाही आहे. मग तेव्हा काय केलं, इंटरलॉक ह्याला होल आहे. या गडावरती 40 दिवस राहिले, पण हा राजवाडा ब्रिटिशांनी तोडला. तोडण्यामागचं कारण काय की त्या काळची लोक भिंतींमध्ये जोत्यांमध्ये सोनं खजाना लपवून ठेवायचे. मग तलवार एवढी किमती मिळाली, मग अजून काय मिळेल त्या उद्देशाने सगळं तोडलं. जय. फायनली आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन या ठिकाणी फोटोशूट केलेलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात. आणि पूर्णपणे आम्ही जवळजवळ 15 ते 17 वर्षापूर्वी जे पाहिलेलं बांधकाम होतं अजून देखील जशाच तसं आहे. तर मग आम्ही मस्त असं त्यांना प्रदक्षिणा घालून खालच्या दिशेने रवाना झालेलो आहोत. आणि खालच्या साईडला देखील आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत. आणि पूर्ण परिसर बघून आता आम्ही निघालेलो आहोत आपली गाडी जिकडे पार्किंग आहे त्या ठिकाणी. तर इकडे चालू होतं अन्वीचं की मी इकडच्या साईडला सरकत होते आणि अन्वी माझ्याकडेच येत होती. माझ्या डोळ्यात तिच्या छत्रीचे काडी जात होती. तुम्ही इकडे बघू शकतात. फायनली आता आम्ही आलेलो आहोत गाडीजवळ. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असं लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढे भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा विचारते, ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि छोटासा एक सीन आम्ही क्रिएट केलेला आहे, तो हाताला धरून चालण्याचा, तो देखील तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. पुढे भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. थँक्यू.